तर आपल्याला असं वाटतं की आपण तोंडानेच फक्त शरीर आपलं अन्न सेवन करत असते. पाणी आपण तोंडाने घेतो, जेवण तोंडाने घेतो, पण आपली स्किनसुद्धा खात असते. आपल्या स्किनला असंख्य रंध्र असतात, छिद्र असतात, रोम असतात. तर ह्या छिद्रांमधून शोषण होतं. आपण जे स्किनवर लावतो त्याचं शोषण होत असते. तर स्किनवर लावताना काय लावावं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कॉस्मेटिकसाठी आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल स्किनवर लावलं तर त्याचा दुष्परिणाम आज ना उद्या आपल्या शरीरात खोलवर ते जाऊन थोडं थोडं कणाकणानं आत साठत असते आणि ते रक्तातनं सगळ्या शरीरात फिरतं आणि वेगवेगळे आजार आपल्याला कॅन्सरसारखे दुर्धर आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात. कॉस्मेटिक जे वापरतात त्याच्यामध्ये मेनली प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, आर्टिफिशियल कलर्स वापरले जातात. म्हणजे मिथिल पॅराबेन असेल, प्रोपिल पॅराबेन असेल किंवा ऑक्साईड्स असतात, लेड ऑक्साईड असतात किंवा कलरचे वेगवेगळे एजंट असतात ते असतात कलरिंग येण्यासाठी. तर आजकाल कुठलाही कलर तुम्हाला मिळतो तर तो कलर कुठून आणतात? तो काय हर्बल नॅचरल कलर नसतो, तो केमिकलच्या माध्यमातूनच टाकलेला तो कलर असतो. तर असे जे कलर्स असतात हे सुद्धा आपल्याला पॉयझनस असतात आणि दीर्घकाळानंतर आपल्याला बऱ्याच वेळा आजार होतात. कुठले आजार होतात म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांना ॲलर्जीचे आजार होतात, श्वसनाचे आजार होतात, छोटे मोठे सुद्धा आजार होतात. म्हणजे स्किनचे त्वचा रोग वेगवेगळे होतात. अगदी कॅन्सरच होतो असं नाही, तर तेही आजार होतात. त्याच्यानंतर श्वसनाचे त्रास होतात. त्याच्यानंतर आपलं जे चेतासंस्था आहे, चेतासंस्थेला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं परिणाम होतो त्याच्यावर. तर हे सगळे जे आजार आहेत हे आपल्याला छोट्या आजारापासून मोठ्या आजारापर्यंत हे कधी ट्रीटमेंट देत असताना आपल्यातील हे आपल्याला का झालं हे डॉक्टरांची सुद्धा लक्षात येत नाही की यांना हा आजार का झाला. तर ॲक्च्युली ते त्याच्यामुळेच झालेलं असतं पण आपल्याला ते लक्ष देत नाही. ॲलर्जीचे आजारसुद्धा बऱ्याच वेळा ॲलर्जी आपण फूड ॲलर्जी वगैरे म्हणत बसतो पण ॲक्च्युली आपल्याला ते कॉस्मेटिकमुळे झालेली असते पण आपल्याला लक्ष देत नाही. तर आपण कोणता साबण वापरतो किंवा आपण कोणते केमिकल्स अंगाला लावतो हे आपण डॉक्टरनं सांगितलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा हे लक्ष देत नाही, आपण स्वतःसुद्धा लक्ष देत नाही की आपण किती प्रकारचे केमिकल सकाळी झोपल्यापासून संध्याकाळपर्यंत वापरत असतो. दुसरं, आता जुन्या काळी जे आहेत आपण आता धर्मामध्ये आपले जे आहे हिंदू धर्म आणि आयुर्वेद हा पॅरलल चालतो, म्हणजे हातात हात धरून चालतो. हे आयुर्वेदाचा खूप मोठा प्रभाव हिंदू धर्मावर आहे. हिंदू चालीरीती असलेली सगळं एकच असल्यामुळं पॅरलल शास्त्र असल्यामुळे एक वैदिक शास्त्र एक धर्मशास्त्र आहे. तर